Oh
शाश्वत गुरु मूर्ती
जगी शाश्वत गुरु मूर्ती शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश ब्रह्मज्ञानी दया गुरु उपदेश शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश ब्रह्मज्ञानी दया गुरु उपदेश मुक्ती कदा काळी मुक्ती जरा कारे जाते नाही मुक्ती जरा कारे संसारी तारुणी शिष्यासी तारिती शिवतार तारुणी शिष्याशी तारण संसारी तारुणी शिष्यासी तारिती शिष्य तारुणा शिष्याशी तारुण प्रेमाने जती गुरु एक जगती गुरु एक जगती गुरु एक काम क्रोध लोभ जे कान शिवती काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ जे कान शिवती काम क्रोध लोभ तोची ओळखी सद्गुरुदान ओळखी सर्वधान ओळखी सद्गुरुदान शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश शब्द ज्ञानी दया गुरु उपदेश त्यासी नाही मुक्ती कदा काळी त्यासी नाही मुक्ती सदा काळी त्यासी नाही मुक्ती सदा काळी त्यासी नाही वेद ब्रह्मी एकाकार 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 मणी ज्ञानेश्वर तोची गुरु कोटी ज्ञानेश्वर कोटी गुरु कोटी ज्ञानेश्वर कोटी गुरु शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश ब्रह्मज्ञानी दया गुरु उपदेश शब्द ज्ञानी जया गुरु उपदेश शब्द ज्ञानी दया गुरु उपदेश त्यासी नाही मुक्ती कदा काळी त्याची नाही मुक्ती सदा कारे त्याची नाही मुक्ती सदा कारे रखुमाई रखुमा ब्रह्मजयाची बोधेची पवना ब्रह्मजयाची बोधेची पवना ब्रह्मजयाची बोधेची पवना ब्रह्मजयाची बोधेची पवन 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 ते जगी शाश्वत गुरुमूर्ती ते जगी शाश्वत गुरुमूर्ती तत्वज्ञानी जया गुरु उपदेश तत्वज्ञानी जया गुरु उपदेश ती जगी शाश्वत गुरु मूर्ती
जगन्नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु भगवान माऊली बाबा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। ईश्वर महादेव की जय। ब्रह्मजयाची बोधेची पावत ब्रह्मजयाची बोधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती ते जगी शाश्वत गुरुमूर्ती ब्रह्मजयाची बोधेची पावत ब्रह्मजयाची बोधेची पावत गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लं ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं भयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वन्दे तां भगवती परमेश्वरी बुद्धिप्रदां शारदां कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन
हरी सद्गुरु दास तुकार दास तुकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं पूजते जस्पृति प्रदेशं विदीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिति लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीर्ची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा फेर ब्रह्मजयाक्षिणी बोधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल विश्वाच्या कल्याणाकरता पसायदन मागणारी असे विश्ववंदने विश्व माऊली जे साधकांचे मायबाप मोक्षाची सांगाती अनाथांची माय ज्यांनी या भागवत धर्माचा या वारकरी संप्रदायाचा पाया रचला ज्ञानदेवे रचला पाया ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला असे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा 5 चरणांचा संतांचं महत्व संत नेमकं कोणाला म्हणावं संतांचं लक्षण आणि संतांचं सामर्थ्य प्रतिपादन करणारा अभंग आज प्रस्तुत सेवेकरता घेतला आहे विठ्ठल 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 अभंगात ज्ञानेश्वर महाराज अभंगातून आपल्याला सांगतात ब्रह्मजयाचिनी बोधची पावत
जे ब्रह्मस्वरूप आहेत अशा गुरूंकडे आपण जर गेलो तर त्यांच्याकडे आपल्याला बोधच प्राप्त होतो. आणि असे हे ब्रह्मनिष्ठ असणारे जे संत आहेत, असे जे गुरु आहेत, ते गुरु कसे आहेत, या जगाच्या पाठीवर कसे आहे, शाश्वत आहे. कसे आहेत, सत्य आहे. ब्रह्मजयाचे ने बोधेची पावत, ते जगे शाश्वत गुरुमूर्ती. मग का हो ज्ञानेश्वर महाराज, मग असंत का नेमकं कोणाला म्हणावं? असंताचंही लक्षण अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रतिपादन करतात, सांगतात. शब्द ज्ञानी जया गुरुपदेशती, त्याचे नाही मुक्ती कदा काळी. जे शब्द ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला उपदेश करत असतील ना, तर त्या गुरूंच्या उपदेशांनी तुम्हाला कदाही काळी मुक्ती भेटणार नाही. हे असंताचं लक्षण सांगितलं. का हो माऊली, मग नेमकं संत कोणाला म्हणावं बरं? मग आमचे माऊली म्हणतात, संसारी तारोणी शिष्यासी तारती. जे या भवसागर संसारावर मधून तरुण गेलेले आहेत आणि शिष्यालाही तरुण नेतात, त्या पहिल्या तीरावरती नेतात, असे ते तेची मानजती गुरु एक, त्याला खऱ्या अर्थाने गुरु मानतात. मग का हो माऊली, जर संतांना जर आम्हाला ओळखायचं असेल तर त्यांचं लक्षण काय हो? कारण असे कोणते लक्षण आहे की त्या लक्षणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या गुरूंना ओळखू किंवा संत काय आहेत ते ओळखू? त्यावेळी माऊली म्हणतात, काम क्रोध लोभ जे कान शिवती, त्यासी ओळखी सद्गुरु जाण. ज्यांच्या अंतकरणामध्ये काम क्रोध लोभ इत्यादी विकार शिवत नाही, असे जे संत आहेत, म्हणजे असे जे आहेत, असे जे महात्मे आहेत, तेच खऱ्या अर्थाने काय आहेत तर सद्गुरु आहेत. मग का हो त्यांचं सामर्थ्य काय? माऊली म्हणतात की माझ्या निवृत्ती दादांचं सामर्थ्य असं आहे, माझ्या बाबांचं सामर्थ्य असं आहे, ज्यासे नाही भेद. काय? ज्यासे नाही भेद ब्रह्मी एकाकार, म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु. ज्याच्या ठिकाणी भेद नसतो. काय नसतो? ज्याच्या ठिकाणी भेद नसतो, ज्यांचं खऱ्या अर्थाने ब्रह्मी एकाकार, ज्यांच्या वृत्ती ह्या ब्रह्मस्वरूपाने ब्रह्मपदाशी पोचला जाऊन सर्व जगत त्यांना ब्रह्मस्वरूप दिसतं, अशा पद्धतीचे काय आहे तर गुरूंचं सामर्थ्य आहे. नवे नवे तर शिष्याला देखील ती जे सामर्थ्य आहे ते देत असतात. मग माऊली म्हणतात, म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाचं चिंतन आपण करणारच आहोत, परंतु हा सर्व जो खटाटोप आहेत, तुम्ही सर्वजण इथं गेल्या 1 तासापासून 1.5 तासापासून नाही, अर्धा तासापासून तुम्ही इथं बसलेले आहात, त्याचं नेमकं प्रयोजन काय? आज ह्या ठिकाणी माझे गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांना देहातून जाऊन किती 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि या तृतीय मासानिमित्त हा सत्संग सोहळा आपण ह्या ठिकाणी आयोजित करीत आहोत. आणि या तिसऱ्या महिन्याची जी काही कीर्तन पुष्प आहे ते माझ्यासारख्या पामराला, माझ्यासारख्या पतिताला ती मिळावी, यात मी माझं खरंच भाग्य समजते. सर्व हृदयेश्वर भजन मंडळ, त्याचप्रमाणे सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली भजन मंडळ, या सर्वांचे मी काय करते, मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. विठ्ठल त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी ज्यांचं अनमोल असं सहकार्य आहे, आमच्या हरिभक्त पारायण हेमलताताई कांडेकर आणि आमचे कांडेकर काका, या दोघांचं म्हणजे खऱ्या अर्थाने याला मोठं असं सहकार्य असल्या कारणाने आज हा सोहळा आपण कशा म्हणतात, म्हणजे मला काय म्हणायचंय की हे फक्त एक निमित्त आहे, पण पाठीमागे सद्गुरू त्यांच्या पाठीशी आहे. आणि हे पाठीशी असताना हा सोहळा अतिशय सुंदर रीतीने चालत असून याला सहकार्य करणारे सर्व हृदयेश्वर भजन मंडळ यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व थोर, माझ्यापेक्षा ज्येष्ठ माझे गुरुबंधू असतील, माझे सर्व म्हणजे काय म्हणतात त्यांच्या क्षेत्रातील गायन क्षेत्रातील विद्वान असे आमचे केदार महाराज असतील, वागचौरे काका असतील आमचे,
सचिन महाराज असतील, आमचे संदीप महाराज असतील, आमच्या ताई असतील, या सर्व आता सगळ्यांचं नाव घ्या, तर प्रत्येकाला इथं सगळ्यांचं नाव माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे मृदुंगाचार्य असणारे आमचे यश महाराज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थिती दाखवली. या सर्वांच्या चरणी, त्याचप्रमाणे सगळे आमचे दत्ता महाराज असतील, पवार महाराज असतील, आमच्या सगळ्या टाळकरी भजनी मंडळाच्या चरणी मी नतमस्तक होते. ही दोन्ही चोपदारांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत, तर आपल्या बाबांना देह ठेवून आज 3 महिने पूर्ण झाले. सांगू का माझे बाबा कसे होते? माझे बाबा शिवरूपच होते, ब्रह्मरूपच होते, परंतु या जगाच्या कल्याणासाठी आमच्यासारख्या सामान्य जीवासाठी त्यांना अवतार धारण करावा लागला. तो अवतार धारण करताना शिवस्वरूप असणारं तत्वाने मनुष्य रूप धारण केलं आणि या मृत्यूलोकामध्ये प्रकट झाले. का प्रकट झाले? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या सामान्य जीवन करता त्यांना प्रगट व्हावं लागलं. ज्याप्रमाणे नदी असते, माय बाप काय असते? नदी. नदी ही समुद्रमयच असते बर का. मुळात नदी ही समुद्रमयच असते. जेव्हा ती वाहत वाहत जाऊन आपल्या समुद्राशी आलिंगन देते, त्या दोघांचं मिलन होते, तेव्हा खऱ्या अर्थाने तिचं कार्य संपतं. तिचं कार्य संपतं. परंतु तिला असं वाटतं, समुद्र जरी, सागर जरी माझा साध्य असला आणि त्याच्याशी मी समरस होऊन मी तो परमानंद अनुभवते, हा माझा झाला स्वार्थ. परंतु माझ्यावर आधारित असणारे सर्व जीव जंतू, सर्व मनुष्य प्राणी, सर्व प्राणी मात्र माझ्यावर कसे आहे? माझ्यावर आधारित आहे, अवलंबून आहेत. कारण नदीमध्ये जीवजंतू जीवन जगत असतात. मुके जनावर तहान भागवण्यासाठी नदीमध्ये ते पाणी प्राशन करतात आणि आपल्यासारखे जीव आपण पण तहान भागवतो. पण त्याच बरोबरीने आपल्या शरीराचा पवित्रपणा आपण जपण्यासाठी आपण गंगेमध्ये स्नान करतो, नदीमध्ये आपण स्नान करतो आणि त्यामुळे आपलं शरीर पवित्र होत असतं. मग तसंच नदी सरिता सागरा भेटू गेली. काय? सरिता सागरा भेटू गेली, ती सागराची झाली. म्हणजे सागराला मिळाल्यानंतर ते सागरमयच असते. परंतु आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी, जीवजंतूसाठी ती परत तिचं बाष्पीभवन होऊन परत ढगात जातं आणि ढगातून तिचं बाष्पीभवन होऊन परत ती प्रजनाच्या रूपामध्ये जमिनीवर कोसळते. प्रजनाच्या रूपामध्ये ते पाणी जमिनीवर येतं, त्याचा ओढा होतो, त्याचं ओहळ होतं. हळूहळू हळू तिचं स्वरूप मोठं होत ती नदी होत जाते आणि तिचा जो प्रवाह आहे तो प्रवाह वाहत राहतो आणि त्या प्रवाहामध्ये
काही जीव जंतू जगतात, काही प्राणी मात्र त्या ठिकाणी तहान भागवतात, काही जण आपल्यासारखे मनुष्य पापी त्या ठिकाणी तिचं मध्ये स्नान केल्यानंतर आपलं शरीर पवित्र करण्याचं काम करत असतात. परंतु एक गोष्ट आहे, नदी कोणासाठी थांबत, ती सदा प्रभावित होत असते. तसेच संत देखील काय असतात, तसेच माझे बाबा देखील शिवस्वरूपच होते, ब्रह्मरूपच आहे, होते आणि राहतीलच. परंतु आपल्यासाठी, आपल्या सामान्य जीवासाठी, आपल्या सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांना परत मनुष्य रूपामध्ये येऊन, आपल्यामध्ये राहून, आपल्या सहवासात राहून, आपल्यासोबत बसून त्यांना परत यावं लागलं. कशासाठी? त्यांचं हित होतं का त्याच्यात? नाही. त्यांना फक्त त्यांचा हेतू हाच होता की काय, या सामान्य जीवाचा उद्धार. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, कायमी कृपा करील नारायण, कायमी कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन, 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 कायमी उद्धार पावेन. अशा दीनजनांच्या उद्धारासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारायाले दीनजना. अशा माझ्या बाबांचा जन्म पंढरपूर गावाजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात एका तांडोर छोट्याशा गावामध्ये पिता आयोप्पा आणि माता चंद्रभागेच्या पोटी माझ्या बाबांचा जन्म झाला. धन्य ती पवित्र कूस आणि धन्य ती माता की जिच्या पोटी माझ्या बाबांचा जन्म झाला. थोडं रूपकात्मक बोलेल, थोडं रूपकात्मक बोलेल. बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबांनी डोळे उघडताना आईकडे पाहिलं आणि आईला सांगितलं, आई खरंच तू भाग्यवान आणि खरंच मी पण भाग्यवान. ते यासाठी की या जगाच्या कल्याणासाठी, या पतितांचा उद्धार करण्यासाठी, या देवाचा सत्कार्य करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागला आणि तोही तुझ्या पोटी जन्म घ्यायला लागला. याबद्दल मला स्वतःला भाग्यवान समजतो. मला असं वाटतं ती जी चंद्रभागा माता आणि ते पिता खरंच खूप भाग्यवान असतील. कारण ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पोटी जन्माला यावा, तो विश्वव्यापक असणारा भगवान परमात्मा माझ्या पोटी जन्माला यावा, यासाठी माझ्या देवकी मातेनं, यासाठी माझ्या नंदराजाने अनेक जन्म, अनेक वर्ष तपश्चर्या केली, अनेक वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे त्या ठिकाणी उपास तापास केला, अनेक त्या ठिकाणी साधना केल्या. तेव्हा कुठे भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला. कारण संत हे कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही, देव हे कोणाच्या पोटी जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश.
दास जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. तसंच माझ्या बाबांनीही चंद्रभागे मातेच्या पोटी जन्म घेतला. अहो ती मदर असं जेव्हा आपल्या लेकराला सांगते, अरे बाळा, अरे हे जग किती नश्वर आहे बरं, हे जग किती दुःखरूप आहे, याचं ज्ञान ती आपल्या लहानग्या बाळाला उपदेश करत असते. तसं माझे बाबा कदाचित डोळे उघडल्यानंतर आपल्या मातेला भरभरून पाहून म्हणत असतील, आई, माझा जन्म फक्त माझ्या लेकरांच्या उद्धारासाठीच झालेला. विठ्ठल विठ्ठल. असं माझ्या बाबांचं जे बालपण होतं ते चंद्रभागेच्या तीरावर बसलेलं असलेलं तांडूर गावी हे आई वडिलांच्या डोळ्यात देखतच बाबा लहानाचे मोठे म्हणजे त्यांचं बालपण आई वडिलांच्या डोळ्यात देखतच गेलं. लहानपणापासून जेव्हा मी बाबांसोबत तांडूरला गेली होती त्यावेळी बाबा म्हणायचे, बाई, आम्ही जेव्हा लहान लहान असायचो ना तेव्हा या चंद्रभागेच्या तीरावरती आम्ही पोहायला यायचो. आणि येत असताना बाबांचा एक नित्यनेम होता. बाबा कधीही स्नान करण्याकरता आले की काय करायचे, आधी पहिले अंगाला भस्म लावायचे आणि भगवान शंकराचा ओम नमः शिवायचा ते काय करायचे, जप करायचे. जो महात्मा असतो, जो सत्पुरुष असतो, तो उपजतच कसा असतो, भक्त असतो. कसा असतो, भक्त असतो. आणि बाबा देखील लहानपणापासूनच काय होते, भगवान शंकराचे भक्त होते. आता पूर्वी काय व्हायचं, लहानपणीच लेकरांचं लग्न लावून द्यायचं. मग त्यावेळी बाबांच्या आई वडिलांनी ठरवलं की बाबांचंही लग्न लावून द्यायचं. आणि हे शब्द बाबांच्या कानी पडले तर बाबाने त्यावेळी विचार केला, दोघांचा संसार करून त्या संसारातून जे काही 2 अपत्य जन्माला येतील त्यांचा मायबाप होण्याकरता त्यांचं पालनपोषण करण्यापेक्षा या साऱ्या विश्वाचा संसार थाटून या जगामध्ये असणारे जे पतित आहे त्यांचा उद्धार करण्यामध्ये मी काय मानेल, धन्यता मानेल. आणि त्या क्षणी बाबा सर्व घरादाराचा त्याग करून पंढरपुरामध्ये आलेले मीराबाईच्या दिंडीमध्ये बाबा कुठे आले, नाशिकला आले, आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर बाबा आळंदीला 4 दिवस राहिले. नीट ऐका, बाबा 4 दिवस आळंदीमध्ये राहिले, परत नाशिकमध्ये आले. आणि नाशिकमधून बाबांचा एक मित्र, एक सखा रामा म्हणून होता, त्याच्यासोबत बाबा कुठे गेले, परत द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेल्यानंतर त्यातल्या साधू संतांबरोबर ते कुंभमेळ्यामध्ये नाशिक या भागात आले. नाशिक या भागात आल्यानंतर बाबांचा जो वेश होता तो कसा होता, भगवा होता. काय होतं, कारण बाबा शैव पंथातले होते. बाबांना शंकर भक्ती किंवा शैव पंथातली भक्ती आवडायची. म्हणून बाबांनी कोणतं वस्त्र धारण केलं होतं, भगवा वस्त्राने जटा आणि दाढी वाढलेली होती. त्यावेळी बाबा आल्याच्या नंतर बाबा जनार्दन स्वामींकडे काही दिवस राहिले. त्यानंतर संत नरहरी सोनार महाराजांचं मंदिर, आपण बाबांच्या आश्रमाकडे जात असताना एक मंदिर आहे नरहरी सोनारांचं, त्या मंदिरामध्ये बाबांची पुजारी म्हणून काय केली, त्या ठिकाणी निवड केली. सांगितलं, बाबा तुम्ही ह्या ठिकाणी पुजारी होऊन काय करा, या शंकर भगवानांची आणि या नरहरी सोनारांची काय करा, तुम्ही पूजा करा. मग त्यावेळी बाबांचा नित्यनेम असा असायचा, कुशावर्तावर पाटे स्नान करायचं, यायचं आणि त्या मंदिराची पूजा करायची. असं करत करत एक दिवस असा आला, आता खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करायचा आहे, आपल्यासारखं सर्वसामान्याचा उद्धार करायचा आहे. मग आता नेमकं झालं काय, त्या ठिकाणी घोटी क्षेत्रातील संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबांचे नेहमी काय होत होत्या, वाऱ्या होत होत्या. आणि त्या क्षणी त्या रामदास संत श्रेष्ठ रामदास बाबांचं कीर्तन संत नरहरी सोनारांच्या मंदिरामध्ये होत
आणि तो क्षण म्हणजे काय होता? एक सत्शिष्य आणि एक सद्गुरूंची भेट होण्याचा क्षण होता. मग त्यावेळी रामदास माऊली म्हणजे हे मोठे महात्मे बर का, अधिकारी पुरुष, आणि यांचं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनातले काही जे ज्ञानामृत आहे ते बाबांच्या थेट अंतकरणामध्ये शिरले. मुळातच काय आहे, शिवतत्वावर आरूढ असलेले बाबा, ते जेव्हा शब्द कानी आले, अंतकरणामध्ये गेले, बाबांना उत्कंठ वाटू लागली की आता मात्र मला गुरु करायचे आहेत. तो क्षण अविस्मरणीय होता. त्यावेळी बाबांना त्यांचे सद्गुरू मिळणार होते. आणि मग कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आता बाबांनी मला अभंग पण सांगितला होता की रामदास बाबांनी अभंग कोणता घेतला होता, पण माझी मंद बुद्धी असल्यामुळे मला तो आता आठवत नाही. तर त्यावेळी कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर बाबांच्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू, आणि बाबा त्यावेळी रामदास बाबांना म्हणतात, देवा मला आपलं शिष्य करून घेता का? गुरु पण तेवढाच ताकदीचा होता. गुरुनाही ओढ लागली होती आपल्या शिष्याला भेटण्याची, आपल्या शिष्याला आपलं शिष्य करून घ्यायची. मग त्यावेळी रामदास बाबांनी सांगितलं, तुला जर माझं शिष्य व्हायचं असेल तर हे भगवे वस्त्र तुला काढावे लागतील, हे दाढी जटा तुला काढावे लागतील. त्यावेळी माझ्या बाबांनी ते सर्व वस्त्र त्यागून काय केलं, रामदास बाबांकडून अनुग्रह घेतला, बोध घेतला. सांगायचं एक विशेष असं आहे की या आनंद संप्रदायामध्ये सर्वात वैभवाची गोष्ट अशी आहे की माझे बाबा असे एक महात्मा होते बर का, माझे बाबा असे एक महात्मा होते की ज्यांनी 1.5 दिवसामध्ये अनुग्रह आणि प्रबोध प्राप्त करून घेतलेले. आनंद संप्रदायामध्ये असा कोणताच महात्मा नाही की ज्यांनी 1 दिवसामध्ये अनुग्रह आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रबोध घेणारे. पण माझे बाबा कसं म्हणतात नाही का, एखादा दारू गळाला फक्त चिंगी पेटवावी आणि त्याचा स्फोट व्हावा, तसं शिवतत्व तेवढंच प्रखर होतं, त्याला फक्त चिंगी लावण्याची आवश्यकता होती, आणि ती संत रामदास बाबांनी लावली, आणि माझ्या बाबांनी खऱ्या अर्थाने शिष्य त्या ठिकाणी झाले. आणि शिष्य झाल्यानंतर बाबा काही दिवस अवस्थेमध्ये होते, त्यांना काही समजत. त्याच्यानंतर बाबांना संत श्रीपाद बाबांनी आणि रामदास बाबांनी खऱ्या अर्थाने कसं की बाबा ब्रह्मचारी होते, भगवे वस्त्र धारण केले होते, पण कुंकवाचा धनी होता का? अहो देवाला देखील तर गुरु करावा लागला. तसं माझ्या बाबांनीही गुरु स्वीकारला. कारण का, जर माझ्या लेकरांना मला घडवायचं असेल तर मार्ग दावणे गेले आधी, माझा मार्ग मला सांगावा लागेल. काय, मी पण माझ्या गुरुंना शरण गेलो, त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला, बोध घेतला, आणि त्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो. म्हणून कुंकाचा धनी म्हणून काय केलं, त्या ठिकाणी गुरु केला. आणि गुरु केल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामदास बाबांनी सांगितलं, बाळा तू आता भग्या म्हणायचे बाबांना, बघा तू आता सर्व सामान्य जीवाचं काय करू शकतो, आता तू उद्धार करू शकतो. आणि सद्गुरु कृपेने उजळला दीपा, सद्गुरु कृपेने सद्गुरु कृपेने उजळला दीप, सद्गुरु कृपेने उजळला दीप, सद्गुरु कृपेने उजळला
पद्धतीने बाबांनी तिथून बाबांचा खऱ्या अर्थाने नदी प्रवाह सुरू झाला आणि हळूहळू हा प्रवाह ज्याप्रमाणे वाहत चालला त्या प्रवाहामध्ये अनेक आमच्यासारखे साधक आमच्यासारखे सामान्य जीव त्याच्यामध्ये काय खऱ्या अर्थाने बोधरूपी अनुग्रहरूपी डुबकी मारायला लागले आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत राहिले. मग असे हे जे गुरु आहेत असे जे सद्गुरु आहेत आज खऱ्या अर्थाने देहरूपी जरी गेले असतील परंतु तत्वरूपाने अजूनही आपल्याकडे शिल्लक नाही आहेच, प्राप्तच आहे. अहो भगवान श्रीकृष्णांना देखील या मृत्यू लोकांमध्ये धर्माची स्थापना करण्याकरता अवतार घ्यावा लागला. देवाने अवतार धारण केला, संतांनी अवतार धारण केला, पण हे कसे होते? हे निर्गुण निराकारच होते. परंतु जेव्हा त्यांना सगुण साकार रूपामध्ये आपल्यासाठी यावं लागलं त्या क्षणी त्यांना सगुण रूप प्राप्त झालं, त्यांच्यामध्ये गुण प्राप्त झाले आणि ते कर्म करू लागले. मग ज्या ठिकाणी व्यवहाराचा नियम लौकिक व्यवहाराचा असा नियम आहे ज्यावेळेस तुम्ही जन्माला येतात तुम्हाला जावं लागतं. मग त्यावेळी भगवंत असं म्हणतात उद्धवाला, अरे उद्धवा भगवंतांना आणि संतांना देहाने कधीच बघायचं नाहीतर दुःख प्राप्त होतं. परंतु तत्वरूपाने असणारे जे काही तत्व आहे सद्गुरु तत्व आहे शाश्वत तत्व आहे हे तत्व मात्र कसं आहे? चिरंतर आहे, ते कधीही नाश पावणार. हा देह धारण करणारा आता बघा बाबा गेले म्हणजे काय गेले? बाबा गेले का बाबांचं शरीर गेलं? शरीर गेलं आणि बाबाच आपल्याला सांगायचे हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. मग देह नाशिवंत येतो, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, ऐज काळ समागम, ऐज काळ सावधान, ऐज काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ, ऐज काळ नाशिवंत देह जाणार सकळ. जसं आपल्याला त्या ठिकाणी लागू आहे तसं संत महात्मालाही लागू आहे. मग जेव्हा उद्धवाला सांगितलं की तुला जे हे ज्ञान मी सांगितलंय ना हे ज्ञान तू कोणाला सांग? त्या गोकुळामध्ये जाय त्या गोपींना हे ज्ञान सांग. महा उद्धवाला अहंकार आला की फक्त माझ्या भगवंताने मलाच काय दिलं? त्याच्या स्वरूपाचं ज्ञान दिलं आणि त्या अहंकाराने तो गोपींकडे गेला आणि गोपींना सांगितलं, हे गोपींनो तुमची भक्ती कशी आहे? फार चुकीची आहे. अहो तुम्ही भक्ती केली पण कृष्णाला देहाच्या रूपाने पाहून तुम्ही काय केली? त्या कृष्णाची भक्ती केली, पण कृष्ण हा कसा आहे? देहाच्या रूपात नाही. मग त्यावेळी गोपिका म्हणतात तुझं हे जे तत्वज्ञान आहे ना जो ऐकेल ना त्याला तू दे, इथं काही येऊ नको. कारण कृष्णाच्या देहाचा सहवास केल्यानंतर आम्हाला जे सुख प्राप्त झालं याचं महत्व तुला कळणार. तुझी ती लाईक विठ्ठल विठ्ठल जो अहंकाराने बरबडलेला आहे त्याची लायकीच नसते मुळात. म्हणून तुला ते काही सुख कळणार नाही. खऱ्या अर्थाने गोपींनी ते सुख अनुभवलं म्हणजे कसं अनुभवलं? कृष्णाच्या देहाला धरून त्यांनी ते सुख अनुभवलं नाही किंवा श्रीकृष्ण त्यांना आपल्या देहाचा संग व्हावा म्हणून त्यांच्या सहवासात राहून रासक्रीडा खेळत नव्हते. तर का करत होते ते? की त्यांच्याही देहाचा मीपणा जावा. कोणाच्या संगतीने? माझ्या संगतीने. माझ्या संगतीचा परिणाम असा व्हावा की ते विदेही अवस्थेमध्ये जाऊन त्यांच्या देहाचा विसर होऊन त्यांनी माझी भक्ती करावी म्हणून आम्ही काय खऱ्या अर्थाने रासक्रीडा खेळत. त्या ठिकाणी देहाचा संबंध नव्हता, त्या ठिकाणी संबंध होता फक्त तो प्रेमाचा, भक्तीचा आणि तत्वाचा. विठ्ठल रामकृष्ण इत्यादी अवताराला आले आणि ते अर्धदहन पावले. अवतार कार्य त्यांनी संपवलं. तसंच माझे बाबा शिवस्वरूप होते, ब्रह्मस्वरूप होते, ते आले आणि जेव्हा त्यांना कळलं की आपलं अवतार कार्य ह्या ठिकाणी आता काय समाप्त झालेलं आहे त्या क्षणी बाबा त्या ठिकाणी वास्तविक पाहतात ते येत नाही आणि जातही नाही. कारण बीज भाजून केलेलाही
आम्हा जन्म आणि मरण नाही, ते जन्म आणि मरणाच्या पलीकडे असतात, परंतु कोणासाठी येतात? फक्त आपल्यासाठी येतात. काय येतात? आपला उद्धार करण्यासाठी येतात. एवढे कृपा, एवढी उपकार आपले त्यांच्यावरती आहे. बाबा जरी शरीर रूपाने गेले तर तत्व रूपाने, जसं की राम आणि कृष्ण हे देहाने गेली, अजून सुद्धा आपण राम कृष्ण हरी गोविंदाचं नाम उच्चार करतो. अगदी त्याचप्रमाणे बाबा जरी शरीर रूपाने गेले असली तर तत्व रूपाने आपल्या हृदयामध्ये कधीच विराजमान झालेला आहे. विठ्ठल संत प्रबोध करुणी संत पार उतरले. ज्या दिवशी तुम्हाला अनुग्रह झाला, प्रबोध झाला, त्या क्षणी तुमचा आणि त्यांचा शरीर रूपाने संबंध संपलेला होता. बर का? जोपर्यंत आपलं लेकरू हे चालता येत नाही, सशक्त नसतं ते चालण्याकरता, तोपर्यंत आई आपल्या लेकराचं बोट धरून धरून चालते. पण ज्यावेळी कळतं की आता हे लेकरू चालू शकेल, त्या क्षणी ती आई आपलं बोट सोडते. म्हणजे नाम आहे ना, ते नामच म्हणजे खऱ्या अर्थाने शाश्वत रूपाने आपल्याकडे बाबा स्थित, म्हणजे आपल्या ठिकाणी ते विराजमान, आपल्या हृदयामध्ये ते कधीच त्या ठिकाणी विराजमान झाले. आता फक्त तिथं काय करायचं आहे? चिंतन, नामस्मरण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. विठ्ठल 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 असं हे जे नाम आहे, असं हे जे नाम आहे, ती कोणाकडून प्राप्त होतं? की जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो सद्गुरुनिष्ठ आहे, अशाकडे गेल्यानंतर, अशा महात्म्यांकडे गेल्यानंतरच तो बोध आपल्याला प्राप्त होतो. हेच अभंगाचं प्रथम. ब्रह्माची ब्रह्मजयाची पावत, ब्रह्मजयाची पावत, ब्रह्मजयाची पावत, ब्रह्मजयाची पावत, ब्रह्मजयाची ब्रह्मदयाची बोधाची पावत, 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 ब्रह्मदयाची ब्रह्मदयाची बोधीची पावत. ते जगेच्या स्वता गुरु मूर्ती, ते जगेच्या स्वता गुरु मूर्ती, ते जगेच्या स्वता गुरु जोगी, ते जगेच्या स्वता गुरु मूर्ती. शब्दज्ञाने जया गुरु दिशी, शब्दज्ञाने जया गुरु दिची, 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 शब्दज्ञाने जया ब्रह्मजयाचे बोधेची पावत, ब्रह्मजयाचे बोधेची पावत. का हो माऊली, कसे आहोत तुमचे गुरु, कसे आहेत नेमकं? तर माऊली म्हणतात, माझे विश्वगुरु निवृत्तीनाथ कसे आहेत? हे ब्रह्मस्वरूप आहे, ज्यांनी ब्रह्माच्या पदेला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली, म्हणून ते कसे आहे? ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मनिष्ठ आहेत. मग बाबा संत कसे असतात? माझे बाबा कसे आहेत? संत नेमकं कोणाला म्हणावं? तर संत कोणाला म्हणावं? ज्यांनी खऱ्या अर्थाने सत्य स्वरूप भगवान परमात्म्याचं, ज्यांनी सत्य स्वरूप भगवान परमात्म्याला यथार्थपणे जाणलं. बरं का? संत कोणाला म्हणावं?
याचं मी या ठिकाणी विषय प्रतिपादन करत आहे की संत कोणाला म्हणावं ज्यांनी सत्य स्वरूप भगवान परमात्म्याला यथार्थ मानलं नाही बरं का, नाही तर आमची मानामानाची भक्ती चालू आहे. आज कैक साधकांना माझे बाबा कळले नाही, कारण ते बाबांना मानत होते, जाणत नव्हते. तसं भगवान परमात्म्याला यथार्थ जाणलं तोच खऱ्या अर्थाने संत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या ज्याने खऱ्या अर्थाने सत्य स्वरूप भगवान परमात्म्याचा यथार्थ ज्ञान संपादित करून त्या तत्वाचा अंगीकार केलेला आहे त्यांना म्हणावे संत. माझ्या बाबांनी त्या भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान संपादन केलं होतं म्हणून कधीही जा बाबांकडे, बाबांना विचारलं की बाबा खऱ्या अर्थाने माझं कल्याण झालं, त्यावेळी बाबा म्हणायचे त्याची कृपा मी कोण करणारा, तो सगळं करून घेणारा तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना. कसे म्हणायचे? भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना. कारण का त्यांनी त्या भगवान परमात्म्याच्या तत्वाचा अंगीकार करून घेतला होता. म्हणून ते संत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याशिवाय काहीच त्यांना महत्वाचं वाटलं नाही, ज्यांचा हेत काय होता फक्त विठ्ठल होता, तेची संत त्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना स्मरणा वाचवणी. ज्यांनी अनात्मरूप असणारं जगत आणि आत्मरूप असणारं भगवान परमात्मा याचा यथार्थ ज्ञान संपादित करून त्याच्यातला सारासार विचार केला. कसा विचार केला? संसार कसा आहे? असार आहे, आणि त्यात भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? हे सार रूप आहे. माझे बाबा हे राजहंसासारखे होते. कसे होते? राजहंसासारखे. राजहंस पक्षी काय नेमकं काय करतो? त्याच्या समोर जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून जर ठेवलं तर तो मोठ्या युक्तीने आणि चतुर्याने काय करतो? सार रूपी दुधाचं काय करतो? सेवन करतो. आणि असार रूपी पाणी काय करतो? बाजूला. तसं माझ्या बाबांनी या संसारात अवतीर्ण होऊन काय केलं? फक्त संसारी असावे सोनी नसावे, संसारी
राहिले बरं का, कोणाकडे 10 वर्ष, कोणाकडे 15 वर्ष, कोणाकडे किती वर्ष राहिले, संसारात राहिले, परंतु संसाराचा लवलेश मात्र आपल्याला लावू दिला. ते संसारात तुमच्यासोबत का राहत होते? कारण ते सांगत होते की हा संसार कसा आहे, दुःखरूप आहे. या संसारातून तुम्हाला शाश्वत सुखाची अनुभूती घ्यायची आहे, म्हणून या संसाराला तुम्ही कधी अलिप्त होऊ नका. ते संसारात राहिले, आपल्यात राहिले, पण कसे राहिले? म्हणून ते संतांनी काय केलं? संत एकांती बैसले, ज्ञानदृष्टी सारांश काढले निवडून, ते एक हरीचे नाम. त्यांनी काय केलं? चिंतन केलं आणि सांगितलं हा संसार कसा आहे. फलकट हा संसार कसा आहे? फलकट कोटारडा संसार आहे. मग या संसारात काय सार आहे? येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. महासंसार कसा आहे? रज तम आणि सत्व या 3 गुणारहित असणारा हा संसार कसा आहे? माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्रिगुण सार, निर्गुण हे सार आणि सारा सारा विचार. त्रिगुण असणारा म्हणजे रज तम आणि सत्व हे 3 गुण आहेत ना, ते आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आणि ह्या 3 गुणांनी हा संसार बनला आणि या संसारातून मिळणारं जे काही सुख आपण जे म्हणतो ते सुख नसून कसं आहे? दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे म्हणाले की यातून काय करा? सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी. बाबा संसारात राहिले, पण त्यांनी सांगितलं संसार करू नका असं त्यांनी कधीच सांगितलं. पण संसारात राहून खरं ज्ञान तुम्ही प्राप्त करा, पण ते करत असताना कसं करा? लवकर करा. कारण का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सारा सार विचार करा उठा उठी. मग काय करायचं बाबा? आम्ही पुढे नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. बाबा तुम्ही दिलेल्या नामाचं आम्ही चिंतन करू, पण त्या चिंतनाने नेमकं होणार तरी काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. भाव म्हणायचे बसा ध्यानाला. ध्यानाला तिथं सत्संग करायचे आणि परत सत्संग जेवण वगैरे झाल्यानंतर बाबा लगेच ध्यान धारणाला बसवायचे. ज्या संसारात तुम्ही रममाण होता ते, ज्या संसारात तुम्ही सुख म्हणून जगता ते ना, ते संसार कसा आहे? दुःखरूप आहे, म्हणून ध्यानाला बसवायचे. आणि ध्यानाला बसल्यानंतर बाबा काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. असे ब्रह्मपदाला पोचणारे परब्रह्म ज्यांच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म अवस्थेला पोचणारे माझे भगवान माऊली, यांच्याकडे जर जायचं असेल, यांच्याकडनं जर बोध प्राप्त करून घ्यायचं असेल तर कसं? नम्र होऊन जावं आणि मग तो बोध प्राप्त करून घ्यावा. कसं? मग जो तो बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर मग ते संत कसे असावेत हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपण घेतलं. आणि त्याच्यातून काय आपल्याला कळलं की असेच ब्रह्मस्वरूप ज्यांनी खऱ्या अर्थाने ब्रह्माला जाणलं आहे, परब्रह्म अवस्थेत पोचलेले आहे, तेच खऱ्या अर्थाने संत आहेत. आणि यांच्याकडे गेल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने बोधाची प्राप्ती होणार आहे. आणि हे जगाच्या पाठीवर कशी आहे? शाश्वत चिरंतन अविनाशी अशी गुरुमूर्ती विठ्ठल. मग या उलट ज्ञानेश्वर महाराजांनी द्वितीय चरणामध्ये सांगितलं असे जर संत असतील, मग हे असंत म्हणजे कोण हो? मग हे असंत म्हणजे शब्दज्ञानी जया गुरु उपदेशती, तेच अभंगाच्या द्वितीय चरणात. शब्दज्ञानी जया गुरु उपदेशी, शब्दज्ञानी जया गुरु उपदेशी, शब्दज्ञानी जया गुरु उपदेशी, शब्दज्ञानी जया गुरुपदी, शब्दज्ञानी जया
शब्द ज्ञानी जया गुरुपदी सिद्धी शब्द ज्ञानी जया गुरुपदी सिद्धी शब्द ज्ञानी जया गुरुपदी सिद्धी शब्द ज्ञानी जया गुरुपदे शब्द ज्ञान जया गुरुपदे शब्द ज्ञान जया गुरुपदे शब्द ज्ञानी जया गुरु उपदेशती त्याचे मुक्ती कदा काळी नाही. बघा, जो शब्द त्याने फक्त आपल्या शब्दाच्या प्रभुत्वाने तुम्हाला प्रभावित करत असेल, अरे देवा असा देव तसा, देवाचं रूप पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू येईल, अशा अनेक पद्धतीने तुम्हाला शब्दांच्या स्वरूपात त्याने तुम्हाला जर गुंडाळलं आणि तुम्हाला असं वाटलं की हेच आपले खरे काय आहे, गुरु आहे. परंतु शब्दज्ञानी गुरु जया उपदेशती, ज्या शिष्याला असं वाटतं की शब्दाच्या प्रभावाने प्रभावित होणं हाच काय आपला आहे, हा सद्गुरू आहे, गुरु आहे, आणि असा प्रभावित होणं जर त्याला तो शरण गेला तर माऊली म्हणतात त्याला मुक्ती कधीच प्राप्त होणार, कारण फक्त शब्द ज्ञानाने तो काय झालेला आहे, त्याने ते ज्ञान संपादित केलेलं आहे. कारण संतांना जर संतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांना जो अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर आधी केले आणि मग सांगितले म्हणून आधी कर, मग तेव्हा अधिकार त्यांना प्राप्त होतो आणि मग त्यांच्या जीवेवरती तेवढं सामर्थ्य, तेवढं तप निर्माण होतं. फक्त शब्द पांडित्याच्या जोरावरती भगवंताची प्राप्ती कधीही होत. मला सांगा, आता तुमचं नाव नाही घेत, मी माझंच घेते. समजा मला एखादा रोग झाला, होऊ नये, मला जगायचंय, विठ्ठल विठ्ठल. समजा मला एखादा आजार झाला, तो आजार नाही खरं खरं तर तो आजार मला आतमध्ये झाला. काही जखम बाहेर होतात, काही आजार बाहेर होतात, शरीराबाहेर होतात, शरीरावर होतात, तर काही आजार आतमध्ये होता. तर मग आतल्या रोगावरती जर डॉक्टरांनी जर औषध दिलं, परंतु ते औषध आतल्या रोगाचं निवारण न करणारं असलं, त्यांनी फक्त मला काय केलं, आतला माझा रोग बरा म्हणजे आतला रोग न ओळखता त्यांनी काय केलं, एक क्रीम दिली आणि ती क्रीम मला लावायला. रोग मला कुठला झाला होता, शरीरा मधला, आता तो मी नाही सांगणार, तो शरीरामधला मला रोग झाला होता. त्यांनी औषध दिलं मला शरीरावरचं. मला सांगा, ते औषध मी किती चोळले माझा आतला रोग बरा होणार आहे, माझं रामराम होऊन जाईल, रामराम सत्य, तरी पण त्या रोगाचा आणि त्या औषधाचा ताळमेळ लागणार, कारण मला रोग कसा झाला आहे, आतला. आणि औषध देणारा डॉक्टर कोणतं औषध देतोय, बाहेरचं. मग तसं आपला रोग कोणता आहे, भवरोग आहे, भवसागर रूपी जन्म मृत्यू रूपी रोग आहे. त्या रोगाचं निवारण करण्यासाठी जसं म्हणजे हात पाहिल्यानंतर, नस पाहिल्यानंतर पूर्वीच्या वैद्यांना लगेच कळायचं याला आजार कोणता झालेला आहे, म्हणजे ते कोण झाले, हाडाचे वैद्य झाले, आता ह्या काळाचे एमडी डॉक्टर. तसं आपला रोग कोणता आहे हे जाणून आपल्यावर औषध उपचार करणारे डॉक्टर म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांनी खऱ्या अर्थाने ते अनुभवले आहे, ते त्या पदाला पोचलेले आहे, असे ते संत नाही की जे वर म्हणजे रोग वेगळा आणि औषध देतात, ते झाले शब्दज्ञानी. त्यांचा, त्या डॉक्टराचा, त्या रोगाचा आणि त्या औषधाचा कधीच ताळमेळ लागत, तसं त्या शिष्याचा आणि त्या गुरुचाही ताळमेळ लागत नाही. म्हणून गुरुही कसा कसला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. शिष्य कोणाचा तरी शिष्य असला पाहिजे, परंपरेचा असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपलं जे पुढचं जे भवितव्य आहे ते खऱ्या अर्थाने सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तर असे हे संत नेमकं आता तुम्ही सांगितलं आहे की जे असंत आहे,
जे खऱ्या अर्थाने शब्द ज्ञानाच्या जोरावरती आपल्याला उपदेश करतात ते मात्र संत नाही. मग नेमकं संत कोण आहे, संतांचे लक्षणं कोणते आहे, संत नेमकं करतात काय? तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत काय करतात? संसारी तरुणी शिष्यासी तारीती, ह्या जो भवसागर आहे या भवसागरातून स्वतःही तरतात आणि शिष्यालाही तरुण. परंतु हे तरुण नेण्याची जी काही पद्धती आहे ती फार वेगळी आहे. तुम्हाला जो अधिकार दिला तुमच्या अधिकाराप्रमाणे सद्गुरू तुम्हाला तारत असतात. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालो येता मग कळो येता मग चाले, असं काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे आपल्या शिष्यांच्या अधिकाराप्रमाणे सद्गुरू आपला उद्धार करत असतात. आपला अधिकार बघतात की हा शिष्य कितपत स्वतःचं कल्याण करू शकेल आणि मग त्याला काय करतात? उपदेश करतात आणि त्याला या भवसागर रूपी संसारातून तरुण नेत असतात. एक तुम्हाला दृष्टांत सांगेल. मी रस्त्याने जात होती. रस्त्याने जात असताना एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावरून एक शाख माहिती आहे ना, ती शाख खाली पडली. आता ती मला दिसली, मी इकडे तिकडे पाहिलं, कोणी पाहत, तर मी घेतली, उचलली आणि दप्तरात टाकली. घरी आली. घरी पाहिल्याच्या नंतर तिला वरून पाहिलं मी की ही मात्र तिचा रंग मात्र हिरवा दिसतोय, म्हणजे ही कशी आहे? कच्ची आहे. पण माझं तरी समाधान होईना म्हणून मी ती कापली. कापल्यानंतर पाहिलं ते थोडीशी कच्ची आणि थोडीशी पिकलेली अशी दिसली. आता परत तिला पूर्ण मुळासकट कापली आणि कापल्यानंतर पाहिलं, अरे बापरे, ही तर गोड आहे. लाल असा केशरी तिचा रंग आणि खाल्ल्यानंतर मात्र कशी लागली? गोड. पण मी सुरुवातीला तिच्याकडे पाहिल्यानंतर मला कशी वाटली? ती कच्ची वाटली. मला सांगा, आपण पाहिल्यानंतर तिचं जे मूळ स्वरूप आहे त्याचं ज्ञान आपल्याला झालं का? मग त्याचं ज्ञान जाणकार असणारा जो वृक्ष आहे, ज्या वृक्षाने तिचं पालन पोषण केलं, त्या वृक्षाला मात्र तिचं ज्ञान त्या आंब्याच्या झाडाला कळलं. म्हणजे आंब्याच्या झाडाने तिला वाढवलं, मोठं केलं, तिला परिपक्व केलं आणि परिपक्व केल्याच्या नंतर जेव्हा झाडाला समजलं की हा जो आंबा आहे, हे जे फळ आहे ते परिपक्व झालं, तर त्या क्षणी त्या झाडाने त्या आंबाला आपल्यापासून विभक्त करून का केलं? तर ते बाकीचे जे काही आंबे होते ना, कच्चे थोडे पिकलेले, ते पाहिजे. अरे 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 अरे, याला झाडाने काय केलं? सोडून दिलं. याला याच्या आईने सोडून दिलं. आता बाकीच्या झाडांच्या फळांना माहिती होतं का की हा परिपक्व झालाय की कच्चा आहे? तर पण हे कोणाला माहिती होतं? ज्या झाडाने ज्या मुळाने त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं, त्या झाडाला मात्र माहिती होतं की काय ते जे फळ आहे ते कसं झालं आहे? परिपक्व झालेलं आहे. आणि ज्या क्षणी ते परिपक्व झालं त्या क्षणी त्या झाडाने त्याला आपल्यापासून विभक्त करून टाकलं. कदाचित ते जर कच्चं जर खाली पडलं असतं ना बाबा, कच्चं जर पडलं असतं ना, तर त्याच्यावर आळ्या किंवा त्याच्यावर किडे पडण्याची दाट शक्यता असते. परंतु ते झाडावरून परिपक्व होऊन खाली पडलं म्हणजे ते खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर त्याच्यात कधीही किडे आणि आळे पडत, ते वाळून वाळून कोरडं होऊन जाईल, परंतु त्याच्यात कधीही आळं पडत नाही. तसं संतांचे, सद्गुरूंचे अनेक शिष्य असतात आणि ज्या क्षणी सद्गुरूंना वाटतं की आपला हा शिष्य अधिकार संपन्न, आपला हा शिष्य खऱ्या अर्थाने परिपक्वेच्या दिशेने जात आहे, त्या क्षणी सद्गुरू काय करतात? त्याला आपल्यापासून विभक्त करत असतात. कसे करत असतात? मी सांगते काय? अधिकार तैसा दावियेला मार्ग. अधिकार पाहून सद्गुरू प्रत्येकाला ज्ञान देत असतात. प्रत्येकांच्या अधिकाराप्रमाणे, प्रत्येकांच्या योग्यतेप्रमाणे आहे. मग ते उद्धार, बाकीच्यांचा उद्धार कसा करतात? ते काय करतात? सर्वसामान्य जीवाला आपल्या जवळ घेतात, त्यांना ज्ञान अमृत पाजतात आणि त्याच्यावर शक्तिपाताच्या जोरावरती त्याच्यावर देहामध्ये शिरतात आणि शिरल्यानंतर त्याची कुंडलिनी जागृत करतात आणि कुंडलिनी जागृत केल्यानंतर खऱ्या अर्थाने देहावर असला जो काही त्याचा भ्रम आहे त्या भ्रमाचं निरसन करतात. मग सद्गुरू हा शक्तिपात कशा स्वरूपात करतात? कृपा दृष्टी न्याहिले आणि आपल्या पदी बैसविले. कधी ते कोणावरती त्यांच्या अधिकाराप्रमाणे कृपा करतात आणि म्हणजे कृपा दृष्टीने पाहतात आणि त्यांचा उद्धार करतात. कधी त्या शिष्याला स्पर्श करतात आणि स्पर्शाच्या जोरावरती त्याचा उद्धार करतात. कधी ते आपल्या सहवासात त्याला ठेवतात तरी त्याचा उद्धार त्या ठिकाणी होतो. मग असे हे सद्गुरू प्रत्येकाला
प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे काय करत असतात, त्याला त्याचा हा भवसागर असा रूपी असणारा जो दुःख रूप संसार आहे, त्या संसारातून त्याला पहिल्या तीरावरती पोचवत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो माऊली, मग अशा सद्गुरूंना ओळखायचं तरी कसं, अशी लक्षण नेमकं त्यांच्यात कोणती आहे? मग माऊली सांगतात, तुला खऱ्या अर्थाने उद्धार करून घ्यायचा आहे, तुला खऱ्या अर्थाने ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. अरे असे सद्गुरू कसे असतात माहिती? ज्यांचं अंतकरण, ज्यांचे सहाही विकार धुतले आहे, असे कोण? साधू, असे हे संत, ज्याने सत्य स्वरूप परमात्म्याचा अंगीकार केलेला आहे. असे हे संत कसे असतात? निर्विकारी असतात. त्यांच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे कोणतेही द्वेष त्या ठिकाणी राहत नाही. असे कोणतेही विकार त्यांच्या अंतकरणामध्ये राहत नाही. काम, क्रोध, लोभ जे का नशिब त्याची मानजती गुरु एक. अहो या काम आणि क्रोधाने कोणाला सोडलं? देवालाही सोडलं, देवालाही सोडलं नाही. त्याच्यावर विजय प्राप्त करून त्याला ताब्यात घेऊन आमच्या संतांनी त्यांना असं धरलं आणि नामाच्या शस्त्राने त्यांचा शिरच्छेद केला. परंतु ते करण्यासाठी संतांकडे जावं लागतं. या काम, क्रोध, लोभांनी कोणाकोणाला सोडलं नाही. अहो देवाचे देव महादेव असतील, ब्रह्मदेव असतील, यांना देखील सोडलं नाही. आमचे एकनाथ महाराज एडका प्रकरणामध्ये काय करतात त्या ठिकाणी आपल्याला सांगतात. ते म्हणतात, एडका मदन एडका मदन मदन तो केवळ पंचानन. बोला मदन मदन केवळ पंचानन. मदन मदन तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. हो केवळ पंचानन. मदन मदन तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा. या काम, क्रोध, लोभाने काय केलं? धडक मारिली शंकरा. केला ब्रह्माचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा. लाविला जेणे एडका मदन मदन पंचानन. बोला एडका मदन मदन केवळ पंचानन. मदन तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली नारदा. केला रावणेचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा. पुढे प्राण घेतला. एडका मदन तो केवळ पंचानन. बोला एडका मदन मदन केवळ पंचानन. जय हो. तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. केवळ पंचानन. हो केवळ पंचानन.
रेणुका मदन मदन देवर पंचाल सच्चिदानंद सद्गुरु भगवान भगवान माऊली की जय. असे निर्विकारी असणारे संत, या संतांकडे पाहिल्यानंतर यांच्यात काही विकार त्या ठिकाणी नसतात आणि म्हणूनच ते मानाचे ते गुरु एक. असे निर्विकारी असणारे सद्गुरु कसे आहेत? एक आहेत. आता 3 चरण आपण सोडलेले आहेत. आता जे शाश्वत रूपाने विराजमान असलेले माझे भगवान माऊली, सर्वांनी 5 मिनिटं डोळे बंद करायचे. 5 मिनिटं डोळे बंद करायचे. थोडं श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करायचे आणि आपल्या डोळ्यासमोर आपले सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींचा चेहरा, त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आहे. प्रारंभी ते जे तुम्हाला भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे जवळ केलं, कशा प्रकारे तुमच्या डोळ्यावरून, तुमच्या डोक्यावरून हात फिरवला, तुमच्या मुखावरून हात फिरवला, तुम्हाला जवळ केलं, असं संपूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. माझी सद्गुरु माऊली, माझी सद्गुरु माऊली, हळूहळू वाजवायचं. माझी सद्गुरु माऊली, 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 माझी भगवान माऊली, अम्मा साधकांची सावली, माझी भगवान माऊली, अम्मा साधकांची सावली, माझी भगवान माऊली आहे साधकांची सावली, आमची भगवान माऊली, अम्मा साधकांची सावली. तुम्ही म्हणा, माझी भगवान माऊली, अम्मा साधकांची सावली. हा. मोठ्याने. माझी भगवान माऊली आहे साधकांची सावली, हरी बोल. माझी भगवान गुरु माऊली, माझी सावली, माझी सद्गुरु माऊली, अम्मा साधकांची सद्गुरु भगवान माऊली की, अम्मा साधकांची माऊली की. माझी सद्गुरु माऊली, अम्मा साधकांची विठ्ठल एवढं प्रेम त्या भगवान माऊलींनी. विठ्ठल एवढं प्रेम माझ्या बाबांनी माझ्या सातकांवरती केलं की ते जगाच्या मापाने मोजता येणार नाही जगाच्या मापान, मोजता येणार नाही जगाच्या मापान. किती प्रेम दिलं भगवान बाबानं,
सईना जगाच्या मापान जगाच्या मापान किती प्रेम दिलं भगवंत बाबानं, किती प्रेम दिलं भगवंत बाबानं, किती प्रेम दिलं भगवंत बाबानं. त्यांचं प्रेम, त्यांची कृपा, त्यांचे सहवास आज ह्या ठिकाणी. ही मुलगी कदाचित वाईट मार्गाला गेली असती, ही मुलगी कदाचित वाट चुकली असती, पण बोट धरून खऱ्या अर्थाने आज ह्या ठिकाणी या जागेवर उभं करण्याचं एक मेन माझा गाभा किंवा आधारस्तंभ माझे बाबा. आज यांच्यामुळे या ठिकाणी तुमच्या समोर जे काही ज्ञान पाळजळते ना, हे माझं नाहीच आहे, हे माझे बाबा माझ्या मुखातून मला वदवून घेत आहे. तेवढी कृपा त्यांची माझ्यावरती आहे, मी ठामपणे सांगेल, कारण तेवढं प्रेम त्यांनी मला आमच्या सर्व साधकांना दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी हात वरती करून त्या भगवान शंकराचं, त्या भगवान परमात्म्याचं, पांडुरंगाचं आपण काय करूया, थोडं भजन करूयात. विठोबा रखुमाई, टाळ्यावर टाळ्यावर, विठोबा रखुमाई, सच्चिदानंद
माऊली की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. असे काम क्रोध लोभ जे का न शिव तितेची ओळखी सद्गुरु जाण. खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सद्गुरु संत कोणाला म्हणावं हा विषय या ठिकाणी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समजावून सांगितला. नव्हे तर या जगामध्ये बोंधू भगवे वस्त्र धारण करणारे जे असंत आहे, संत म्हणून मिरवतात, अशाही संतांचं त्या ठिकाणी बडीमार करून ते असंत कसे आहेत हेही त्यांनी आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये समजून सांगितलं. बरं, असे हे संत नेमकं करतात तरी काय, त्यांचं कार्य तरी काय, तर ते काय करतात, संसारी तारोणी शासी तारती ते मानाचे ते एक गुरु एक आपल्याला स्वतःही तरतात, स्वतःही त्या परमानंदाचा अनुभव घेतात आणि आपल्याला त्या खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती किंवा प्रचिती आपल्याला आणून देतात. असे संत ओळखायचे कसे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये काम क्रोध लोभ इत्यादी विकार शिरत नाही किंवा लवलेश त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. असे हे संत, त्यांची जी खूण आहे, त्यांना जे जाणलं पाहिजे त्याचं एक काय आहे लक्षण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर संतांचं सामर्थ्य काय, संतांचं स्वरूप काय, संत कसे असतात, हे संत खऱ्या अर्थाने त्यांची जी स्थिती आहे ती कशी असते हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जासी नाही भेद, 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 ब्रह्म एकाकार, जासी नाही भेद, ब्रह्म एकाकार, जासी नाही भेद, ब्रह्म एकाकार, जासी नाही भेद, ब्रह्मी एकाकार, जासी नाही भेद, ब्रह्मी एकाकार, जासी नाही भेद, ब्रह्मी एकाकार, मनी ज्ञानेश्वर तोची गुरु, मनी ज्ञानेश्वर तोची गुरु, मनी ज्ञानेश्वर तोची गुरु, मनी ज्ञानेश्वर तोची गुरु, शब्द ज्ञान दया गुरु उपदेशिती, ज्ञान दया गुरु उपदेशिती, शब्द ज्ञान दया गुरु उपदेशिती, शब्द ज्ञान दया गुरु उपदेशिती, जगी शाश्वत नाही त्यासी मुक्ती, गुरु मूर्ती, नाही जासी मुक्ती, कनकणी
जाचे मुक्ती कदा काळे नाही जा माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगतात की नाही ज्याचे भेद ब्रह्मी एकाकार म्हणे ज्ञानेश्वर तोची संत किंवा तोची गुरु. जर संतांची दृष्टीच कशी आहे भेद रहित असेल तर संत तुम्हाला भेद करायला कसं काय सांगतील बरं? तुम्हाला संत भेद करण्याचं शिकवतील का बरं? तर नाही. कारण ज्यांची दृष्टीच कशी आहे भेद रहित आहे. नवे तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमंग मंगळ. ते भेद करणाऱ्याला काय समजतात? अमंगळ करणारे समजतात. भेद संतांनी केला नाही तर आपणही करायचा नाही. ज्याप्रमाणे संतांनी प्रत्येकामध्ये भगवंत पाहिला, प्रत्येकामध्ये ब्रह्म पाहिला, आणि त्याचप्रमाणे आपल्याला देखील त्या संतांसारखं आपल्या बाबांसारखं प्रत्येकामध्ये भगवंतच पाहायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक साधकांमध्ये भगवंत पाहणार नवे तर बाबांनी दिलेलं तत्व फक्त तत्वांच्या दृष्टिकोनानेच पाहणार तर तुमच्या अंतःकरणामध्ये ना द्वेष निर्माण होईल, ना मद निर्माण होईल, ना अहंकार निर्माण होईल, ना क्रोध निर्माण होईल, ना काम निर्माण होईल. कारण एवढी त्या षडविकारांना ताब्यात ठेवण्याची ताकद ते नामामध्ये दिलेली आहे. ते नाम आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. फक्त या तत्वाचा अंगीकार करून आपल्या जीवनाचं कल्याण करा. इतकंच मी या कीर्तनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते. झालेली सेवा माझे सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरणी मी अर्पण करते. त्याचप्रमाणे हृदयेश्वर महामंदिर या सर्व जे काही भजनी मंडळ असतील,
सर्व सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली हे सर्व महिला भजनी मंडळ असतील, या सर्वांच्या चरणी ही सेवा या ठिकाणी अर्पण करते. त्याचप्रमाणे सर्व गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, सर्वांच्याही चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सर्व श्रोतूवर्ग असतील, या ठिकाणी आमचे गोरकाका आलेले आहेत, सांगळे आप्पा अनेक त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी थोडी का वेळी या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, त्यांचेही एकदा पुनश्च मनापासून मी आभार मानते. त्यांनी अतिशय उत्तम अशी त्यांनी व्यवस्था या ठिकाणी दिली, त्यांचेही मनापासून मी आभार मानते. आणि झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणी, तुम्हा माय बापांच्या चरणी अर्पण करते. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.